नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ झालेली आहे आपली आणि आजचा आपला चौथा दिवस आहे। तुम्ही बघू शकता आपली अशी मंडळी रेडी झालेली आहे आणि आज आपण काशीमध्ये लोकल साईट सीन करणार आहेत जे आहेत ते। आणि उद्या आपला काशीचा देवाचा कालभैरवचं दर्शन आहे, तुम्ही बघू शकता। तर आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला आपले जे ब्लॉग पडले त्याच्यामध्ये व्हिडिओ बघायला मजा आलीच असेल। तर हा आपला मित्र परिवार ग्रुप आहे, जे माझ्या जोडीला असतात, जे दिसतात ते पण माझेच मंडळी आहेत आणि जे दुसरीकडे असतात म्हणजे जे खाली राहतात, जे दिसत नाही ती पण आपलीच मंडळी आहे। तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू मध्ये दिसतातच। तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। सर्वांना गुड मॉर्निंग। चला मित्रांनो, सकाळचा नाश्ता चालू झालेला आहे आपला, बघू शकता। इकडे मंडळी बसलेली, आता थोड्या वेळात बाकीची सगळी मंडळी येईल अशी नाश्ता करायला। चला या नाश्त्याला सुरुवात झाल्या। चला हे नाश्ता करून घ्या फटाफट, चला लवकर। झाला नाश्ता तुमचा? बाबा यांचा पहिलेच नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा। चला मित्रांनो, आपल्या तिकडे बाकीची मंडळी पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता। ही बघा, ही आई नव्हती, ही आई पण आलेली आता नाश्ता करायला। नाश्त्याची सर्व उतरत आहे। हे नाश्ता करून घे, चल लवकर फटाफट। चला मित्रांनो, इकडे आपल्या आता तीन पण मंडळी आलेली आहे। युट्यूबर करा बघा रे इकडे। चला मित्रांनो, रूमच्या बाहेर सगळे आलेले आहेत आणि बघा इकडे शॉपिंग चालू आहे यांची रूमच्या बाहेरच। आणि अशा आपल्या आता ऑटो लागलेले आहेत, इथून आपण वाराणसीमध्ये फिरणार आहे। सगळे ऑटो इकडे लागलेले आहेत, आपली मंडळी अर्धी इकडे आहे, आराम करतायत, बसताय। हे बघा अर्धी बसून पण झालेली आहे, भरत काको। तर चला या वाराणसी फिरायला निघू आता। चला मित्रांनो, मंडळी आता निघत आहे आणि इकडे अर्धी मंडळी बसलेली आहे आपली, बघू शकता। हे बघा इकडे पण अशा गाड्या लागलेल्या आहेत। सुरेश म्हात्रे यांनी वाराणसीमध्ये धंदा चालू केलेला आहे, तुम्ही बघू शकता। पॅसेंजर सोडायचं काम वाराणसीमध्ये धंदा चालू केला आहे। वाराणसीमध्ये नवीन रिक्षा धंदा चालू केलेला आहे। चला मित्रांनो, इकडे आता आपण निघालेले ऑटोने। आजची पूर्ण स्थळे अशीच ऑटोमध्ये फिरणार आहे। चला मित्रांनो, इकडे आता आपल्याला सगळ्या ऑटोंना इथं सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपली मंडळी इकडे आलेली आणि इकडे समोरच संकट मोचन हनुमानाचं मंदिर आहे। आपण पहिला हनुमानाचा करणार आहे। नमस्कार मित्रांनो, आता आपण संकट मोचन हनुमान मंदिराचं दर्शन करणार आहे। आता थोड्या पुढे गेल्यानंतर आपले मोबाईल लॉकरमध्ये जमा। तर आज आपण 5 किंवा 6 मंदिरांचे दर्शन करणार आहे। आज आपण लोकल फिरणार आहेत, हे मंदिर फक्त आपण रिक्षांनी सर्व कव्हर करणार आहेत। आणि उद्याचा दिवस आहे जो आपण पूर्ण बोटीमध्ये प्रवास करणार आहे। याच्यामध्ये सर्वात पहिले आपण काशी विश्वनाथ देवाचे दर्शन करणार आहे, त्याच्यानंतर नमो घाट, त्याच्यानंतर मणिकर्णिका घाट, असे सर्व घाट आपण व्हिजिट करणार आहे। तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। तर चला बाय बाय, संकट मोचन हनुमानाचं दर्शन करूया। हे बघा इकडे सर्व असं लागलेलं आहे, मंडळी आलेली आहे।
चला मित्रांनो, आपण आता एंट्री केलेली आतमध्ये. नाही, इथून आपण चालत चालत निघालेले. ही आमची एल्याची आई आहे, तुम्हाला आपण बोटीमध्ये दाखवलेलाच आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही आई तर आता तुम्ही बघितलेलीच आहे. आज लेट नाश्ता करायला आले, उठलेली 4 वाजता, पण नाश्ता करायला लेट आले. चला मित्रांनो, आपली मंडळी आस्ते आस्ते पुढे जाते. चला मित्रांनो, आपण आता मुख्य द्वारची इथं आलेलो आतमध्ये. आणि इथं आता आपले मोबाईल वगैरे वाटतं जमा होते. लॉकर रूम आहे, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, इथं आता आपले मोबाईल जमा होते. चला मित्रांनो, आता आपण संकटमोचन हनुमान मंदिराचे दर्शन झालेले आहे. आणि आता आपण बिर्ला मंदिराकडे चाललेलो आहे दर्शनाला, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला पुढे आपल्या माध्यमातून बिर्ला मंदिरात दर्शन होणार आहे, बिर्ला मंदिराचे. चला मित्रांनो, थोडा पुढे आल्यानंतर असा एरिया लागलेला आहे. आणि आपली मंडळी अशी चालत आहे आपल्या जोडीला. तर बिर्ला मंदिराचे दर्शन करायचं आपल्याला. मित्रांनो बघा, मंदिराची एंट्री आहे ही. आपली मंडळी आपल्या जोडीला आहे. आपण पण फिरतोय मंदिरामध्ये, जायचं आपल्याला. आता दर्शन घ्यायचं आहे. मित्रांनो, आता आपण मेन एंट्री मधून आतमध्ये आलेलो आहे. आणि आपली सर्व मंडळी पुढे चालत आहे. आणि मंदिर खूप भव्य आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठं मंदिर आहे. मित्रांनो, मंदिराची ते एंट्री करण्याच्या अगोदर इथे बाजूला चप्पल काउंटर आहे. इथे पूर्ण सर्वजणांना चप्पल जमा करायचे आहेत. मेन एंट्री मध्ये आतमध्ये आलेलो आहे आपण, बघू शकता. आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो, एवढा मोठा मंदिर आहे ना, खतरनाक मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. आपण इथे पोहोचलेलो आहे. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये दर्शन घेणार आहे. मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये एंट्री करत आहे. बघा, किती विशाल मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. आता आपण मंदिराच्या मेन एंट्रन्स मध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये मित्रांनो, इकडं शंकराची पिंडी आहे. आता इथे आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, तिकडे दर्शन केल्यानंतर इकडे इथे मित्रांनो पंचमुख महादेव मंदिराचे दर्शन आहे. मित्रांनो, पंचमुख महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर इकडे हनुमानाचे दर्शन आहे. आपण तिकडे आता संकटमोचन हनुमानाचे दर्शन केलेलेच. हे बघा, इथे हनुमानाचं दर्शन आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे बाजूला काहीतरी यज्ञ भवन आहे वाटतं, आय थिंक, मला पण माहिती नाही, पण तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो, इथे सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये तुम्ही बघितलेले आहेत. इथे काशी विश्वनाथचं मंदिराचं दर्शन केल्याच्या नंतर पंचमुखी महादेव, हनुमान मंदिर, तसेच ओम पार्वती मंदिर, असं 3-4 मंदिरांचं दर्शन घेतलेलं आहे. तर चला आता पुढचं दर्शन घेऊ मंदिरांचे. मित्रांनो बघा, इकडे किती हाताने एकदम मस्त कारागिरी केलेली आहे. तुम्ही बघू शकता, सगळी हाताने कारागिरी केलेली आहे. इकडे पण बघा, इकडे पण आहे. मी स्वतःही आहे इथे, तुम्ही बघू शकता. आपली सर्व मंडळी इकडे कारागिरी बघत आहे.
चला मित्रांनो, इकडे आता लस्सी प्यायला घेतली सगळ्यांनी. बघू शकता या लस्सी प्यायला एकदम मस्त लस्सी आहे मंदिरातून बाहेर निघल्याच्या नंतर. मानस मंदिरला जाणार आहे. तर आता मानस मंदिर आहे तो काशी विश्वनाथ मंदिर होता, तुम्ही बघितलेलंच आहे कसा भव्य मंदिर होता. तर आता आपण मानस मंदिराच्याकडे निघालेलो आहे. समोर दिसतो तो मानस मंदिर आहे आणि आपल्या मागे आपली मंडळी सगळी उभी आहेत. चला फटाफट दर्शन करूया, भरपूर टाइम झालेला आहे. मानस मंदिर बघू शकता. मित्रांनो साईडला बघा महाअन्नपूर्णा आहे, मध्ये श्री राम दरबार आहे बघू शकता. तुम्हाला आता देवाचं दर्शन घडवलेलं आहे बघा. आणि इकडे साईडला त्याच्या दुसऱ्या साईडला इकडे सत्यनारायणजी आहेत. अशा प्रकारे आपल्याला मानस मंदिरामध्ये तिन्ही देवांचे दर्शन झालेले आहेत. आपण मित्रांनो खालून आता वरती आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. इकडून आपण आलेलो आहे आणि इकडे बघा भरपूर काही लिहिलेलं आहे. ज्यांना वाचायचं असेल ते पॉज करून वाचू शकता. हे बघा 5X मध्ये व्हिडिओ केलेली आहे. आणि हे बघा असा भव्य इकडूनही जायला रस्ता आहे आणि तिकडे पण तसाच आहे. असं चारही साईडला पूर्ण सर्व साईडला असेच काय भरपूर काही लिहिलेलं आहे. ज्यांना वाचायचं असेल ते स्टॉप करून वाचू शकतात. आणि इकडे खालती असं आहे आणि आजूबाजूला बघा इकडं अशा सर्व पुस्तकं आहेत. कंब रामायण, श्री रामचरित्र मानस. चला मित्रांनो, आपलं आता इथे मानस मंदिराचे पण दर्शन झालेलं आहे. मित्रांनो वरती आल्यानंतर बघा कसं आहे इकडे पूर्ण रामायणच्या असा पूर्ण परिसर आहे मित्रांनो. बघू शकता प्रत्येक जागेवरती अशा बनवलेल्या आहेत, ते तुम्ही बघू शकता. इकडे जटायू पक्ष्यांचं आहे आणि आपली मंडळी पण इकडेच बघायला आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा किती सुंदर आहे, भरपूर एक नंबर आहे मित्रांनो. इकडे बघा वगैरे आणि हे दोन भाऊ आपल्या जोडीलाच आहे. त्यांनी पण सर्व आनंद घेतलेला आहे मानस मंदिरामध्ये. खालती जसं देवाचं दर्शन घेतल्यानंतर वरती तुम्ही नक्की या. तुम्ही बघा एक नंबर आहे. हरे कृष्ण. मतवारी मीरा. मित्रांनो बघा आपण सर्व काही बघायला आलेलो आहे.
मित्रांनो इकडे आता दुर्गा मंदिरात आलेलो आहे आपण, बघू शकता दुर्गा मंदिरात आलेलो आहे मित्रांनो. कमानीमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर असा दिसतो, तुम्ही बघू शकता. आणि हा गेट आहे परत श्री आदिशक्ती माँ दुर्गा. तर मित्रांनो आपण आता आतमध्ये आलेलो आहे आणि हा भव्य मंदिर आहे इथे, बघू शकता. चला या मित्रांनो आपण आता इथे दर्शन घेऊ. बोलो दुर्गा माता की जय. चला मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर बघा इकडे होम पेट्रोलला जातो म्हणून ही बाजू खाली झालेली आहे आणि हा पूर्ण मंदिर आहे बघा. आता आपण अजून दर्शन केलेलं नाही, दर्शनाला खूप गर्दी झालेली आहे. आता आपण दर्शन करूया, दर्शन घेतोय आपण तर चला इकडे आपण दर्शन घेऊया. आता दर्शनाला या देवी सर्वभूतेषु सुख शांति रूपेण संस्थान नमस्तश्री 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भक्ति रूपेण संस्थान नमस्तश्री 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु सुख शांति संपन्ना रूपेण संस्थान नमस्तश्री 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 नमो नमः. जयंती महादेव. चला मित्रांनो आता आपला रिक्षावाला ओळखीचा असल्यामुळे आपण डायरेक्ट फॅक्टरीमध्ये झालेलो आहे. आपण काय सगळ्यांना सांगत नाही बसलो, तर बघूया आता फॅक्टरीमध्ये जाऊन आपल्याला साड्या घ्यायच्या आहेत. ते इथे भाव बिव बघूया कसं आहे आताचा, प्रत्येक वेळेस भाव वेगवेगळा असतो. तर आपण आता इथे एंट्री केलेली आहे आतमध्ये. हे बघा आपल्या जोडीला एवढी मंडळी आहे, 2 गाड्या अजून होत्या पण ते कुठे राहिल्या का माहिती. बघा मित्रांनो त्या अजून पण हाताने काम होतं, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो इथून आपण आता आतमध्ये एंट्री करत आहे, बघूया. बघा अशा दुकानात आलं. भैया वाराणसी में बहुत जोर की बारिश. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा सारंगनाथ महादेव मंदिर आहे. तर चला इथे आपण आता दर्शनाला जाणार आहे. पुढे आल्यानंतर परत अशी एक कमान लागलेली आहे आणि इथून वरती जायचं दर्शनाला. चला मित्रांनो इकडे बघा, तुम्ही इथून देवाला वाहासाठी काय पण घेऊ शकता. तुम्ही बघू शकता असं मंदिर आहे. मित्रांनो एक डबल शिवलिंग आहे, तुम्ही बघू शकता. मंदिराच्या समोर खूप मोठा तलाव आहे, तुम्ही बघू शकता. इकडून आपण आलेलो आहे दर्शन करून, इकडून आपण आलेलो आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सकाळपासून आपल्या जोडीलाच आहेत, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही इकडे बघा, अचानक मध्ये भयानक कसा खतरनाक मंदिर दिसतो का नाही. बघा कसा एक नंबर मंदिर आहे.
सर्वोदय महामंदिर आहे हो. आणि इकडे आपली मंडई आपल्या जोडीलाच आहे बघा. आता हा मंदिर फिरायला भरपूर टाइम लागणार आहे आपल्याला, तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला त्या मंदिराचं भव्य आकर्षण खेचून घेईल तुम्हाला आणि तुम्ही या जागेवरती यायची तुमची आतुरतेने वाट बघतील. तर कधी आम्ही या जागेवरती येतो. तुम्ही बघू शकता किती मस्त मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर बघा, इकडे बघा फुल बगीचा वगैरे आहे. खतरनाक मंदिर आहे. चला मित्रांनो, आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे. आता आपण दर्शन घेऊया, आतमध्ये जाऊन. हे आपली एंट्री झालेली आहे इथून मंदिराच्या इथे. निघालेलो आहे आपण. एक नंबर मंदिर आहे. आतमध्ये जर अजून आपण गेलो नाही, पण दिसायला एक नंबर आहे. चला या, आता आपण पहिला टप्पा पार केलेला आहे आणि वरती आलेलो आहे. चला मित्रांनो, आता आपण मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. आतमध्ये जाऊ, एंट्री करूया. मित्रांनो, आपण आता मंदिराच्या इथे एंट्री केलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे. आपल्या जोडीला आपली मंडळी आहे सगळी. चला या आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया. एकदम खतरनाक मंदिर आहे. बघा इकडे भजन चालू आहे. मित्रांनो, हा मंदिराचा एरिया बघा कसा दिसतोय. चला मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही सगळीजण आपला पूर्ण ग्रुप जमा झालेला आहे. मित्रांनो इकडे बघा हत्तींची कशी एकदम मस्तपैकी संरचना केलेली आहे. खूप छान दिसतंय. हा मंदिर आहे. मंदिराची व्हिडिओ तुम्ही बघितलेलीच आहे. नमस्कार मित्रांनो, इकडे बघा बाटी बनवून घेतलेली आहे. चला एक प्लेट आपण टेस्ट करू. बाटी चोखा गाडी आहे ठेल्याची. गाडीने त्याला मक्खन लावलंय आणि बटाट्याची उसळ आहे. टेस्ट करून बघू बाटी चोखा. आणि मिरचीचा ठेचा दिलाय आता. हे बघा मित्रांनो, ही मिरची आहे. ही मक्खन लावलेलं आहे वाटीला आणि बटाट्याची उसळ आहे अशी एकदम पातळ. चला टेस्ट करू बाटी चोखा. चला मित्रांनो, इकडे बघा बाटी चोखा आपण टेस्ट केलेला, आपल्याला आवडलेला आहे. आता आपला भाऊ खातो. खाऊन कसा वाटला? मस्त आहे, एक नंबर. एकदम भारी आहे.
बघा इकडे एकदम गरमागरम बाटी चोखा आहे. चला मित्रांनो, पूर्ण दिवस झाला आपला फिरलो. इकडे साड्यांची शॉपिंग चालू आहे आणि इकडे आपल्या भावांनी 2 साड्या घेतलेल्या आहेत. यांनी सुरेश भाऊनी पण 2 साड्या घेतल्यात. बघा तुम्हाला दिसत आहेत तसा एकदम नरम सॉफ्ट आणि डिझाईन आहे पूर्ण. हे बघा ही एक आहे दुसरी. इकडे आपल्या उल्हास भाऊनी पण साडी घेतलेली आहे, बघू शकता. तसा 1 नंबर साड्या. भाऊनी पण 2 साड्या घेतल्यात. ही एक आहे आणि दुसरी साडी दाखवू भाऊ आपली. आणि हे बघा यांनी पण घेतलेली आहे दुसरी साडी. हे बघा. आणि मला ही साडी पसंत आलेली. एकदम ओरिजिनल डिझाईन आहे. हा खडू नाही, पूर्ण एकदम ओरिजिनल डिझाईन आहे. तर माझ्या बायकोला माज झालाय बघा. घेत असल्याचा भेटल्याचा माज झालाय तिला. मग आता तिला साडीच घ्यायची नाही. जाऊ दे तिला. मी तिला ही मित्रांनो आपल्याला जी साडी पसंत आलेली ती आता बालांनी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. पूर्ण खोलून आपण चेक करत घेतलाय कुठे काय आहे का, फाटलेली आहे का काय आहे. साड़ी तो विमान में आके इधर बालांनी पण इकडे आता 30 साडी घेतलेली आहे. कलर बालांनी हा घेतलेला आहे आणि मी मला तो कलर पसंत आलेला. तुम्ही बघू शकता.